चिंचवडमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांवरती गंभीर असा आरोप केला जातोय। भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोधक असणाऱ्या उमेदवाराच्या घरामध्ये शिरून धिंगाणा घातला, शिवीगाळ केली आणि विनयभंग केला असा आरोप आहे। या संदर्भामध्ये 33 वर्षीय डॉक्टर महिलेनं पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। भाजप उमेदवार उषा संजोग वाघेरे यांचे समर्थक आणि कार्यकर्ते होते असा दावा देखील या डॉक्टर महिलेनं केला। या संदर्भातला व्हिडिओ देखील समाज माध्यमांवरती व्हायरल होतोय। हा सगळा प्रकार घडत असताना मावळ लोकसभा लढलेले भाजपचे नेते संजोग वाघेरे हे उपस्थित होते असं या व्हिडिओमधून समजतंय असंही बोललं जात आहे। रात्री जो हा प्रकार घडला हो इतका विचित्र होता की आज आम्ही इतक्या दहशतीखाली आहोत की एक रस्त्याच्या बाहेर पाऊल ठेवायला सुद्धा आम्हाला खूप जास्त त्रास होत आहे। यासाठी आम्हाला पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे। उषाताई वाघेरे यांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा जे त्यांचे नातेवाईक आहेत ते अजून आम्हाला 2-3 दिवस शेवटचे त्रास देतील अशी भीती आमच्या मनामध्ये आहे। आमच्या सगळ्या लोकांमध्ये खूप भीती भरलेली आहे, तर त्यासाठी आम्हाला नक्कीच मदत करावी ही विनंती। थोडंसं आवाज झाल्यानंतर जेव्हा मी बाहेर येऊन पाहिलं तर काही मुलं शिवीगाळ करत होती आणि खूप अश्लील पद्धतीच्या शिव्या होत्या, त्यांच्या स्त्रियांबद्दलच होत्या। आणि त्यानंतर त्यांनी थोडीशी तोडफोड केली आणि जो इथं ग्रिल आहे खालच्या घरामध्ये ग्रिल वगैरे त्यांनी धडधड वाजवलं आणि खूपच गोंधळ घातला आणि सगळी मुलं दारू पिऊन वगैरे आली होती आणि खूपच त्यांनी इकडं सगळं साहित्य अस्ताव्यस्त केलं। कोणाचे कार्यकर्ते होते ते उषाताई वाघेरेंचे कार्यकर्ते होते आणि ते कुणालाही कंट्रोल होत नव्हते सर। त्यांनी खूपच गोंधळ घातला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।